भूमितीमध्ये 1.2 हा अभ्यास आज आपण बघणार आहोत. 1.2 हा अभ्यास बघण्यापूर्वी काही गोष्टी आपण चर्चा करूया. आता तुम्हाला एकरूप रेषाखंड म्हणजे काय माहिती आहे का? पहा, एकरूप रेषाखंड म्हणजे काय, कॉन्ग्रुएंट सेगमेंट म्हणजे काय असतं, तर दोन रेषाखंड एकमेकांना सेम मापाचे असतील तर त्यांना एकरूप रेषाखंड असे म्हणतात. चला आपण ती चर्चा करूया. इथं पहा मी आकृती काढतोय. AB नावाची एक रेषाखंड आहे, त्याच्या खाली CD नावाची एक रेषाखंड आहे. ह्या दोन्हीची माप सेम आहेत. ज्यावेळेस ही दोन्ही माप सेम असतील त्यावेळेस हे लिहायचं कसं, या स्वरूपात, सेगमेंट रेषाखंड मराठीमध्ये AB कॉन्ग्रुएंट सेगमेंट CD. वाचन कसं करायचं पहा, सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट सेगमेंट CD. मराठीमध्ये रेषाखंड AB एकरूप रेषाखंड CD. आणि जर लंब असेल त्यावेळेस वाचन कसं करायचं पहा. समजा ही एक रेषाखंड आहे AB आणि हा लंब आहे CD. मग ह्याचं वाचन कसं करायचं, ज्यावेळेस अशी आकृती तुम्हाला येईल त्यावेळेस वाचन कसं करायचं, CD परपेंडिक्युलर सेगमेंट AB सेगमेंट CD परपेंडिक्युलर सेगमेंट CD. मराठीमध्ये रेषाखंड CD लंब रेषाखंड AB. रेषाखंड CD लंब रेषाखंड AB या स्वरूपात ह्याचं वाचन करायचं. हे लंब परपेंडिक्युलर, याचा अर्थ परपेंडिक्युलर. समजा जर आकृती ही अशी असली असेल तर हे मी वर बाण करतोय, इकडे पण बाण करतोय. मग हे वाचन कसं करायचं, दोन्हीकडे बाण आहे, वर पण बाण आहे, त्याला काय म्हणायचं, खाली आणि वर दोन्हीकडे बाण आहे त्याला म्हणायचं लाईन. इकडे बाण आहे दोन्हीकडे त्याला म्हणायचं लाईन. वाचन कसं करायचं, सेम लाईन CD परपेंडिक्युलर लाईन AB. मराठीमध्ये रेषा CD लंब रेषा AB या स्वरूपात ह्याचं वाचन मला करायचं आहे. आता जर मध्यबिंदू असेल त्याचं वाचन कसं करायचं, मध्यबिंदू इथे मी AB रेषाखंड काढतोय, P हा मध्यबिंदू घेतोय. मग अशा वेळेस आकृती जर अशी आली तर लिहायचं कसं पहा. ज्यावेळेस तुम्हाला अशी आकृती येईल भूमितीमध्ये इथून पुढे 9वी 10वी मध्ये अशी आकृती आली की हे पॉइंट मी लिहायचे, कुठले पॉइंट पहा, P इज मिड पॉइंट ऑफ AB. P इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB. मराठीमध्ये काय लिहिलं होतं, P हा रेषाखंड AB चा मध्यबिंदू आहे. P हा रेषाखंड AB चा मध्यबिंदू आहे. मग खाली काय येणार, AP बरोबर PB, AP बरोबर PB. AP आणि PB चं माप केवढं आहे, तर 1/2 AB एवढं आहे. AP आणि PB हे AP बरोबर PB ह्या दोघांचं माप किती आहे, 1/2 AB. AB च्या निम्म आहे. ज्यावेळेस तुम्हाला आकृतीमध्ये असं येईल, P हा AB चा मध्यबिंदू आहे, P च्या दुसरं नाव असेल M असेल, M हा XY चा मध्यबिंदू असेल तर तुम्हाला या स्वरूपात लिहिता यायला पाहिजे. हे झाले बेसिक इन्फॉर्मेशन्स, म्हणजे बेसिक माहिती झाली पहा. आता आपण 1.2 हा अभ्यास शिकवायला सुरू करूया पहा. 1.2 मध्ये तुम्हाला काय दिलंय पहा, एक टेबल दिलाय आणि टेबल मध्ये पॉइंट्स बिंदू दिलेत ABCDE, खाली कोऑर्डिनेट निर्देशक दिलेत. मग तुम्हाला प्रश्न असा विचारलाय की खाली काय माप दिलेत, अंतर दिलेत, डिस्टन्स दिलेत. म्हणजे डिस्टन्स काय करायचंय, कॉन्ग्रुएंट आहेत का नाही ते डिस्टन्स ठरवायचंय. चला मी प्रश्न वाचतो पहा. द फॉलोइंग टेबल शो द पॉइंट्स ऑन द नंबर लाइन अँड देअर कोऑर्डिनेट्स. खाली काही संख्या आहेत, त्या संख्या कशा आहेत, नंबर लाइन संख्या रेषेवरील संख्या आहेत. Decide whether the pairs of segment given below the tables are congruent or not. खाली तुम्हाला काही सेगमेंट दिले आहेत, रेषाखंड दिले आहेत, ते रेषाखंड कसे आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत का नॉट कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजेच एकरूप आहे का नाहीये हे आपल्याला ठरवायचं आहे. आकडा 1 काय दिलं पहा, DE आणि AB. DE आणि AB
सेगमेंट डीई अँड सेगमेंट ए बी, ह्या दोन रेषाखंडांचं आपल्याला करायचं आहे. हे दोन रेषाखंड एकरूप आहे का नाही हे ठरवायचं आहे. पण ठरवायचं कसं? चला पहिलं गणित आपण सोडवतोय. डीई, पहिल्यांदा डीई चं माप काढू. डीई चं माप काढू. मग डीई चं माप काढण्यापूर्वी डी कुठे आहे आणि ई कुठे आहे बघा. डी इथं आहे, ई इथं आहे. मग डीई चं आपण काय करूया, डिस्टन्स काढूया. काय करायचं, डीई चं डिस्टन्स काढायचं. मग काढायचं कसं हे पहा. डी द्यायचं, डिस्टन्स डीई. आता डिस्टन्स डीई काढत असताना काय करावं लागत, पहिल्यांदा डी आणि ई मध्ये मोठं कोण आहे ते बघायचं. तुम्ही वाटल्यास वर लिहून देतो. हा, डी चे कोऑर्डिनेट्स, डी चा कोऑर्डिनेट काय आहे पहा, -7. आणि ई चा कोऑर्डिनेट काय आहे, ई चा कोऑर्डिनेट 9 आहे. तर डिस्टन्स डीई काढायचं आहे. डिस्टन्स डीई काढायचं आहे. मग डिस्टन्स डीई कसं काढतो, ह्या दोघांमध्ये मोठं कोण आहे बघायचं. -7 मोठा आहे का 9 मोठा आहे, तर 9 मोठा आहे. 9 मध्ये वजा चिन्ह द्यायचं आणि लहान संख्या पुढे द्यायची. -7 आहे म्हणून कंसात लिहितोय -7. वजा वजा काय होईल, अधिक होईल. 9 आणि 7 ची बेरीज 16. 9 आणि 7 ची बेरीज 16. डिस्टन्स डीई किती आहे पहा, 16. इक्वेशन नंबर 1 दिलेला. हे जसं केलं तसंच हे करूया. चला, ए कोऑर्डिनेट, ए कोऑर्डिनेट म्हणजे मराठीमध्ये काय येणार, डी कोऑर्डिनेट म्हणजे डी निर्देशक. ए कोऑर्डिनेट म्हणजे काय, ए निर्देशक. किती आहे पहा, ए निर्देशक -3. आणि आपला डिस्टन्स काय करायचं, ए बी. डी कुठे आहे पहा, इथे आहे. बी कोऑर्डिनेट किती आहे पहा, बी 5 आहे. मग ह्या दोघांमध्ये मोठं कोण आहे, डिस्टन्स ए बी काढायचं आहे. दोघांमध्ये मोठं कोण आहे, 5 मोठा आहे. वजा चिन्ह, -3 कंसात लिहायचं. वजा वजा अधिक होतं. 5 आणि 3 8. डिस्टन्स ए बी आलं 8. त्याला चौकोन करूया. समीकरण नंबर 2 लिहूया. 1 नंबर आणि 2 नंबर सेम आहे का पहा. 1 नंबर आणि 2 नंबर सेम नाही का, डीई चं माप आले 16, ए बी चं माप आले 8. ते म्हणजे सेम नाहीये. म्हणून काय लिहायचं पहा, इक्वेशन 1 and 2, फ्रॉम इक्वेशन 1 and 2, समीकरण 1 व 2 वरून, समीकरण 1 व 2 वरून डिस्टन्स डीई नॉट इक्वल टू डिस्टन्स ए बी. त्याला डिस्टन्स डीई इज नॉट इक्वल टू, बरोबर चिन्ह करायचं आणि आडवी रेष मारायची. याचा अर्थ नॉट इक्वल टू डिस्टन्स ए बी. डिस्टन्स डीई व डिस्टन्स ए बी यांचे जे काही माप आहेत किंवा रेषाखंड आहेत एकरूप नाही. खाली वाक्य लिहायचं, डिस्टन्स डीई व ए बी हे रेषाखंड एकरूप नाही. मराठीमध्ये असं लिहायचं आणि इंग्रजीमध्ये काय लिहिणार, सेगमेंट ए बी अँड सेगमेंट डीई नॉट कॉन्ग्रुएंट. या स्वरूपात हा पहिला प्रश्न संपला पहा. यातला दुसरा प्रश्न आहे तो बघूया. चला दुसरा प्रश्न बघूया. दुसऱ्या प्रश्नामध्ये दिलंय बीसी आणि एडी हे कॉन्ग्रुएंट आहेत का बघायचं आहे. त्यामध्ये दुसरा प्रश्न आहे पहा, बीसी आणि एडी, सेगमेंट बीसी आणि सेगमेंट एडी. मराठीमध्ये रेषाखंड बीसी आणि रेषाखंड एडी दिले. मग ह्याचं दोन्हीचं डिस्टन्स काढूया. कसं काढायचं पहा, मग काय सारखंच, बी कोऑर्डिनेट बी चं पहा 5 आहे आणि डी कोऑर्डिनेट सॉरी सी, बी नंतर तर सी आहे, बी सी आहे ना, सी कोऑर्डिनेट पहा, कोऑर्डिनेट किती आहे 2. आता डिस्टन्स बीसी काढायचं आहे. चला मग ह्या दोघात मोठं कोण आहे, 5 मोठा आहे. वजा चिन्ह लहान लिहायचं. 2 5तून 2 गेले 3 उरले. समीकरण नंबर पहिले डिस्टन्स बीसी झाला. तर डिस्टन्स एडी काढू. ए कोऑर्डिनेट मराठीमध्ये ए निर्देशक, तर बी निर्देशक, ए निर्देशक. ए -3 आहे
आणि पुढं डी कोऑर्डिनेट किती आहे पहा, डी -7 आहे. मग डिस्टन्स एडी काढायचं आहे. ह्या दोघात मोठं कोण आहे पहा, दोन्हीकडे वजा चिन्ह असेल, दोन्हीकडे वजा चिन्ह असेल. वजा चिन्हामध्ये जे लहान असतं तो मोठा असतो पहा, हा लहान आहे हा मोठा आहे. -3 मध्ये वजा चिन्ह -7 कंसात लिहूया. वजा अधिक होईल. 7 मधून 3 गेले पहा, 4 5 6 7 4 होतं. चिन्ह मोठ्याचं अधिक. डिस्टन्स एडी. समीकरण नंबर 2. 1 नंबर आणि 2 नंबर कडे बघा. 1 नंबर आणि 2 नंबर कडे बघितलं. 1 नंबर आणि 2 नंबर कसं आहे, सेम आहे का, नाही. सेम नाही. त्या कारणानं हे दोन्ही काय एक ग्रुप नाहीत. इक्वेशन 1 and 2. फ्रॉम इक्वेशन 1 and 2. समीकरण 1 व 2 वरून डिस्टन्स BC नॉट इक्वल टू डिस्टन्स AD. मराठीमध्ये काय येणार, खाली वाक्य येणार BC व AD एक ग्रुप नाहीत. इंग्रजीमध्ये वाक्य येणार BC व AD हे दोन आर नॉट कॉन्ग्रुएंट. दुसरा प्रश्न. तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. तिसऱ्या प्रश्नामध्ये काय दिले पहा, BE आणि AD चं माप दिले पहा. BE आणि AD. BE आणि AD. BE आणि AD चं काढायचं आहे. BE आणि AD. आता इथं ऑलरेडी AD चं आपण काढून ठेवलेलं आहे. AD चं ऑलरेडी माप काढून ठेवलेलं आहे. आपलं नुसतं BE चं काढायचं आहे. मी काय करतोय, वरच फक्त पुसतोय. ऑलरेडी AD चं काढून ठेवलेलं आहे, फक्त BE चं काढतोय. B किती आहे पहा, 5 आहे. E किती आहे, 9 आहे. आता डिस्टन्स BE काढायचं आहे. मग ह्या दोघांमध्ये मोठं कोण आहे पहा, 9 मोठा आहे, लहान हा आहे. वजा चिन्ह 5. 9तून 5 गेले, 6 7 8 9 4 उरले. डिस्टन्स BE किती आलं पहा, 4. डिस्टन्स BE. समीकरण नंबर 1. 1 नंबर 2 नंबर सेम आले म्हणून लिहायचं फ्रॉम इक्वेशन 1 and 2. समीकरण 1 व 2 वरून डिस्टन्स BE इथं एकरूप चिन्ह लिहूया. डिस्टन्स AD. वाक्य लिहायचं BE व AD हे दोन्ही रेषाखंड एकरूप आहे. इंग्रजीत वाक्य लिहायचं BE आणि AD आर कॉन्ग्रुएंट सेगमेंट. या स्वरूपात हा पहिला प्रश्न बाळांनो आपला संपला. ह्याचा तिसरा क्रमांक. पहिला प्रश्न आपला संपलेला आहे. दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. बाळांनो प्रश्न क्रमांक दुसरा काय दिलाय वाचूया आता. काय दिलाय पहा, पॉइंट M इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB. पॉइंट M हा काय आहे, AB या सेगमेंटचा मध्यबिंदू आहे. बिंदू M हा AB या रेषाखंडाचा मध्यबिंदू आहे. AB चं माप 8 आहे, तर AM चं माप काढा. तर मी काय करतो, तर पहिल्यांदा एक आकृती काढून देतो. AB रेषाखंड काढूया. M हा मध्यबिंदू आहे. मग अशी आकृती असेल तर काय लिहायचं, यापूर्वी आपण चर्चा केली, मध्ये लिहून घेऊया. M is midpoint of segment AB. मराठीमध्ये M हा रेषाखंड AB चा मध्यबिंदू आहे. मग M हा रेषाखंड AB चा मध्यबिंदू असेल, AM चं माप MB चं माप किती असेल, लेंथ AM is equal to length MB is equal to 1/2 length AB. AB च्या निम्म असेल. आता किंमत कुणाची दिली आहे, AB ची किंमत दिली आहे. किती आहे, 1/8 आहे. आपल्याला कुणाचं माप काढायचं आहे, AM चं माप काढायचं. हे तर AM आहे. लेंथ AM आहे असं लिहूया. खाली उत्तरामध्ये फक्त AM चं माप लिहूया. 8 ला 2 ने भागाला, 2 1 बे 2 4 काय 4. कुणाचं माप काढायला विचारलंय, AM चं माप काढायला विचारलंय. लेंथ AM किती आलं, 4
सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर लिहा, सेंटीमीटर जर नसेल उत्तरामध्ये नुसतं एकक असा शब्द लिहा. ठीक आहे. हा प्रश्न क्रमांक दुसरा आणि प्रश्न क्रमांक तिसरा हे दोन्ही प्रश्न सेम आहेत. चला मग प्रश्न तिसऱ्याकडे पण बघूया काय विचारलंय पहा. प्रश्न तिसऱ्यामध्ये असं विचारलंय, पॉइंट पी इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट सीडी. पॉइंट पी हा सीडी चा मध्यबिंदू आहे. इथं पॉइंट काय म्हटले, पी, सॉरी पॉइंट पी इज मिड पॉइंट ऑफ सीडी. पी इथं सेगमेंट सीडी दिले आणि कुणाचं माप दिले, सीपी चं माप दिले. किती आहे, सीपी चं माप 2.5 आहे. सीपी चं माप 2.5 आहे. एक सीडी चं माप काढायला सांगितलंय. फाइंड सीडी, सीडी चं माप काढा असं प्रश्न क्रमांक 3 मध्ये सांगितलंय बा. मग सोडवायचं कसं आता, बरं मी हे पुस्तक पुन्हा एकदा लिहूया सगळं. सीडी, सीडी यामध्ये पी हा मध्यबिंदू आहे. पी हा मध्यबिंदू आहे. ह्याच्यावर आपण वाक्य तयार करूया. पी इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट सीडी. पी इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट सीडी. मराठीमध्ये पी हा सीडी चा मध्यबिंदू आहे. खालच्या वेळेला काय लिहिणार, सीपी बरोबर पीडी, सीपी बरोबर पीडी बरोबर 1/2 सीडी. आता आपल्या कुणाची माहिती दिली पहा, सीपी दिले. किती आहे सीपी, 2.5. पीडी विचारलंच नाहीये, मग काही लिहायची गरज नाहीये. सीपी आणि पीडी सेमच आहे. 1.2 सीडी. हे भागिले 2 आहेत, इकडे आले गुणिले होतील. 2.5 गुणिले 2 बरोबर सीडी. दोघांचा गुणाकार 25 50. एक घर पॉइंट. सीडी किती आला पहा, 5 सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर लिहा. जर सेंटीमीटर नसेल असं लिहायचं पहा, युनिट, एकक मराठीमध्ये. या स्वरूपात प्रश्न तिसरा आणि प्रश्न दुसरा हे दोन्ही सेमच होते. आता प्रश्न चौथ्याकडे वळूया. 1.2 यामध्ये प्रश्न क्रमांक 14 पाहूया पहा. काय झालंय पहा, AB 5 सेंटीमीटर, BP 2 सेंटीमीटर, AP 3.4 सेंटीमीटर. कम्पेअर सेगमेंट. मराठीमध्ये तुलना करा, रेषाखंडांची तुलना करा. तर रेषाखंडाची तुलना करा हा प्रश्न आल्यानंतर सोडवायचा कसा पहा. ज्यावेळेस तुलना करा असं म्हणतात याचा अर्थ असा असतो पाहनो की कोणता रेषाखंड लहान आहे, कोणता रेषाखंड मोठा आहे हे ओळखायचं असतं. मग ओळखायचं कसं, हे तर आपला आकृती दिल्या नाहीयेत, फक्त माप देत. ओळखायचं कसं, चला आता यामध्ये काय करूया, जे दिलेल्या गोष्टी आहेत ते खाली लिहून घेऊया. AB किती आहे, 5 सेंटीमीटर. त्या खाली BP लिहूया 2 सेंटीमीटर. AP 3.4 सेंटीमीटर. ह्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत, गिवन दिलेल्या आहेत. मग यामध्ये सर्वात लहान कोण आहे ते सुरुवात करून घेऊया, 2 सेंटीमीटर. नंतर ह्याच्यापेक्षा मोठं कोण आहे, 3.4 सेंटीमीटर. ह्याच्यापेक्षा मोठं कोण आहे, 5 सेंटीमीटर. समजतंय. मी काय केलं, लिहून घेतलं. सगळ्यात लहान आहे त्याच्यापेक्षा मोठा 3.4 आहे, त्याच्यापेक्षा मोठा 5 आहे. आता 2 सेंटीमीटर कोण आहे ते नाव येतं पहा, BP, सेगमेंट BP. मराठीमध्ये रेषाखंड BP. 3.4 कोण आहे पहा, सेगमेंट AP, रेषाखंड AB. 5 कोण आहे, AB आहे, सेगमेंट AB. आता सगळ्यात मोठं कोण आहे, 5 म्हणजे कोण आहे, AB. म्हटलं याचं लार्जेस्ट सेगमेंट किंवा लार्जेस्ट सेगमेंट म्हणूया आपण. म्हटल्यास लार्जेस्ट सेगमेंट कोण आहे, AB. मराठीमध्ये मोठा रेषाखंड AB. लहान कोण आहे, स्मॉलेस्ट सेगमेंट, लहान रेषाखंड कोण आहे पहा, BP. या स्वरूपात हे उत्तर लिहायचं आहे. सोपा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक आता 5 कडे वळूया. तर प्रश्न क्रमांक 5 मध्ये काय दिले पहा. प्रश्न क्रमांक 5 त्यामध्ये आन्सर द क्वेश्चन्स विथ द हेल्प ऑफ फिगर गिवन बिलो.
तुम्हाला एक नंबर लाईन दिली आहे, नंबर लाईन वरून तुम्हाला प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. प्रश्न क्रमांक 5 काय दिलाय पहा. मी प्रश्न क्रमांक 5 वाचून घेतोय. क्वेश्चन नंबर 5 काय विचारलंय पहा. राईट द आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. खालील तुम्हाला काय आकृती दिली आहे त्या आकृतीवरून प्रश्नांची उत्तरे लिहायचं आहे. त्यामध्ये प्रश्न पहिला, राईट द नेम ऑफ अपोजिट रेज आर पी. किरण आर पीच्या विरुद्ध किरणांचं नाव तुम्हाला लिहायचं आहे. आता पहा, किरण आर पी ह्याच्या विरुद्ध कोण आहे, तर किरण आर पीच्या विरुद्ध किरण आर एस व किरण आर टी. रे आर एस, रे आर टी. क्वेश्चन नंबर 2, राईट द इंटरसेक्शन ऑफ सेट रे पी क्यू अँड रे आर पी. आर पी व आर क्यू यांचा छेदसंच लिहायचा आहे. आता पहा, आर पी व आर क्यू यांचा छेदसंच हा पी क्यू होईल. का, कारण आर पी ही रेष वाढत जाणार आहे. पी क्यू हा आर पी या किरणांच्या दरम्यान आहे, त्यामुळं आर पी क्यू हा छेदसंच होईल, दोघांमध्ये आहे. हा पी क्यू हा किरण, क्यू आर हा किरण, ह्या दोघांचं मिळून तोंड इकडं आहे, तोंड इकडं आहे, ह्या दोघांचं मिळून दोन्हीकडे तोंड आहे, याचा अर्थ लाईन आहे. काय आहे, लाईन. दोन्हीकडे तोंड असेल तर लाईन. मग ह्या दोघांपासून काय बनल, एक लाईन बनेल. त्या लाईनचं नाव काय, तर क्यू आर. क्यू आर नावाची लाईन. लाईन क्यू आर, रेषा क्यू आर. इथं किरण हा शब्द लिहायचा नाही. का, तर पहा, ह्यांचा संयोग, ह्या दोघांचा संयोग हा आणि हा. इकडं बाण आहे, तोंड इकडं बाण आहे, इकडं बाण आहे, दोन्हीकडे बाण आहे. आर आणि क्यू ह्यांच्या संयोगापासून आर क्यू नावाची रेषा तयार होते, लाईन आर क्यू. किरण हा शब्द लिहायचा नाही, काय लिहायचं, रेषा क्यू आर किंवा रेषा आर क्यू. समजते. चला, हा पी क्यू हा किरण, क्यू आर हा किरण, ह्या दोघांचं मिळून तोंड इकडं आहे, तोंड इकडं आहे, ह्या दोघांचं मिळून दोन्हीकडे तोंड आहे, याचा अर्थ लाईन आहे. काय आहे, लाईन. दोन्हीकडे तोंड असेल तर लाईन. मग ह्या दोघांपासून काय बनल, एक लाईन बनेल. त्या लाईनचं नाव काय, तर क्यू आर. क्यू आर नावाची लाईन. लाईन क्यू आर, रेषा क्यू आर. इथं किरण हा शब्द लिहायचा नाही. का, तर पहा, ह्यांचा संयोग, ह्या दोघांचा संयोग हा आणि हा. इकडं बाण आहे, तोंड इकडं बाण आहे, इकडं बाण आहे, दोन्हीकडे बाण आहे. आर आणि क्यू ह्यांच्या संयोगापासून आर क्यू नावाची रेषा तयार होते, लाईन आर क्यू. किरण हा शब्द लिहायचा नाही, काय लिहायचं, रेषा क्यू आर किंवा रेषा आर क्यू. समजते. चला, तुम्हाला प्रश्न क्रमांक 4, 5, 6, 7 फळ्यावर लिहून ठेवले. काय सांगितले बा प्रश्न 4 सेगमेंट क्यू आर, सेगमेंट क्यू आर याचे सबसेट उपसंच. 4 प्रश्न सांगितले, रेषाखंड क्यू आर याचे उपसंच हा कुणाचा उपसंच होतो, कुठल्या किरणांचा उपसंच होतो. म्हणजे हा क्यू आर हा रेषाखंड कुठल्या रेषेच्या आत येतो किंवा तिथं सबसेट म्हणजे उपसंच होतो पा. कसं बघायचं, एस क्यू हा पा, एस क्यू ही रेषा चालली आहे. ही रेषा कुठपर्यंत चालली आहे, लांबपर्यंत चालली आहे. या रेषेच्या दरम्यान क्यू आर हा रेषाखंड येतो का, हो येतो. तसंच आर क्यू इथं पहा, आर क्यू ही रेषाखंड, आर क्यू इथून चालली आहे, ह्या दरम्यान आर क्यू एवढा रेषाखंड येतो का, हो येतो. टी क्यू समजा ही रेषा किरण आहे, हा किरणाच्या दरम्यान आर क्यू हा रेषाखंड येतो का, हो येतो. समजतंय. उपसंच म्हणजे काय कळलं का पा, त्याच्यामध्ये असला पाहिजे, त्याच्यामध्ये असला पाहिजे. आर क्यू हा कोणामध्ये आहे, एस क्यू या किरणामध्ये आहे. आर क्यू हा रेषाखंड आहे, किरण नव्हे. रेषाखंड कोणामध्ये, आर क्यू मध्ये आहे. आर क्यू हा रेषाखंड टी क्यू मध्ये आहे. प्रश्न आता 5कडे बघूया पहा. प्रश्न 5 काय विचारलाय, तर राईट द पेयर्स ऑफ अपोजिट रेज विथ कॉमन एंड पॉइंट आर. आर हा एंड पॉइंट आहे, आर हा एंड पॉइंट म्हणजे अंत्यबिंदू आहे. तर कॉमन एंड पॉइंट असेल, सामायिक अंत्यबिंदू असेल तर काय करायला आहे,
अपोजिट रेस विरुद्ध किरण काढायची आहे. पाचवा प्रश्न असा विचारलाय, आर हा आरंभ बिंदू असलेल्या विरुद्ध किरणांची जोडी. आर हा आरंभ बिंदू. चला आर पासून सुरुवात होणाऱ्या किरणांची नाव घ्या. अपोजिट आर पासून आरपी, हा आरपी किरण आहे. आर पासून मी इथे लिहिलंय पहा आरएस. आरएस हे आर पासून अपोजिट रेज लिहायचे आहेत. आरंभ बिंदू होईल अशा स्वरूपात काय करायचे, किरण लिहायचे. झालं हे उत्तर. आता पुढचा प्रश्न. पुढच्या प्रश्नामध्ये काय विचारलं पहा, राईट एनी टू रेज कॉमन एंड पॉइंट एस. मराठीमध्ये 6वा प्रश्न असा विचारलाय, एस हा आरंभ बिंदू असलेले कोणतेही दोन किरण लिहा. अशा पण भरपूर किरण लिहू. पहा एस पासून सुरुवात होणारी किरण एस आर, हा एस आर किरण, एस पी किरण, एस टी किरण, एस क्यू किरण. कळतंय? अष्टमी भरपूर किरण लिहू शकताय. मला विचारलंय फक्त दोनच किरणांची नावं लिहायची आहेत एस पासून सुरुवात होणाऱ्या पॉइंटची. पुढे म्हटलंय इंटरसेक्शन ऑफ रेस एस पी अँड एस टी. काय म्हणलंय पहा मराठीमध्ये, एस पी आणि एस टी ह्या किरणांचा छेदसंच लिहा. छेदसंच इंटरसेक्शन एस पी. मी आकृती काढतो पहा. एस पी, एस पासून सुरुवात टी कडे. पुढे म्हणे एस टी, एस पासून सुरुवात टी कडे. ह्या दोघांमध्ये सामायिक असं कोण आहे? ह्या दोन किरणांमध्ये सामायिक कोण आहे? एस बिंदू सेम आहे. एस बिंदू हा सामायिक आहे, कॉमन आहे. इंटरसेक्शन म्हणजे काय? सामायिक. कोण आहे? पॉइंट एस, बिंदू एस. उत्तर बिंदू एस. या स्वरूपात बाळांनो प्रश्न क्रमांक 5 हा आपला संपलेला आहे. 6व्या प्रश्नाकडे आता आपण वळूया. प्रश्न क्रमांक 6 मध्ये काय दिलंय पहा. प्रश्न क्रमांक 6 मध्ये एक संख्या रेषा दिली आहे आणि त्याच्यावर काही निर्देशक दिले आहेत, पॉइंट दिले आहेत, कोऑर्डिनेट दिले आहेत. त्याच्यावरून आपल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. पहिल्यांदा काय करूया आपण, संख्या रेषेकडे जरा थोडंसं लक्ष देऊन बघूया. संख्या रेषेवर पहा, इथं काय आहे, मध्यभागी 0 आहे म्हणजे आरंभ बिंदू आहे ओ, सॉरी ए नाव आहे. इथं दोघांमध्ये अंतर आहे 2चा, 2चा अंतर आहे, 2चा अंतर आहे, 2चा अंतर आहे, 2चा आहे, 2चा आहे. मग इथं बी सी व्ही डी आहे, इकडे पी एल क्यू यू आणि आर असे निर्देशक आहेत. आता प्रश्नांचे उत्तर काय काय आहेत बघूया पहा. विच आर इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉइंट बी. बिंदू बी पासून समदूर असणाऱ्या बिंदूंची नावं. बिंदू बी पासून पॉइंट बी पासून इक्विडिस्टन्स, समदूर. समदूर याचा अर्थ काय पहा. इक्विडिस्टन्स म्हणजे काय पहा, बी इथं आहे, ह्याच्यापासून समान अंतरावर कोणकोणते बिंदू आहेत हे पहा. सी, बी पासून सी हा पहा 1 2 1 2. सी आणि ए, सी आणि ए समान अंतरावर आहे. एवढं अंतर आहे, इथं पण एवढंच अंतर आहे. पॉइंट सी अँड पॉइंट ए, बिंदू सी व बिंदू ए समदूर अंतरावर आहे. कुठून? बी पासून. तसं अजून कोण आहे बी पासून हे पहा. डी बिंदू बघा 2 आणि 2 4 हे पहा 1 2 3 4 4चा फरक आहे. इकडे 1 2 3 4. पी आणि डी, पी आणि डी कसे समदूर अंतरावर आहे, तर इक्विडिस्टन्स आहे. आता यातला दुसरा प्रश्न बघूया. राईट पेअर ऑफ पॉइंट इक्विडिस्टन्स फ्रॉम पॉइंट क्यू. आता क्यू कडे बघा. क्यू इथून समदूर अंतरावर म्हणजेच इक्विडिस्टन्स पॉइंट कुठले कुठले आहे हे पहा. इथं एक एल आहे, इकडे यू आहे. एल आणि यू समान अंतरावर आहे. तसंच इकडं 2 नंबरला 1 नंबर 2 नंबर पी आहे, इकडे 1 नंबर 2 नंबरला आर आहे. पी आणि आर इक्विडिस्टन्स आहे, समदूर अंतरावर आहे. या स्वरूपात प्रश्न 6व्यातला पहिला आणि दुसरा आकडा संपला पहा. प्रश्न 3रा ह्यामध्ये काय विचारलंय, डिस्टन्स विचारलंय, ते बघूया. प्रश्न 3रा त्यामध्ये आपला अंतर काढायचं आहे. कुणाकुणाचं अंतर काढायचं आहे पाहूया. यापूर्वी आपण डिस्टन्स काढायचं बघितलं होतं पहा. डिस्टन्स युव्ही, डिस्टन्स युव्ही 3 नंबरला डिस्टन्स युव्ही च अंतर काढायचं आहे. युव्ही. तसेच डिस्टन्स पीसी, डिस्टन्स पीसी आणि डिस्टन्स कोण आहे व्हीबी, व्हीबी आणि डिस्टन्स यूएल ह्यांचं आपला अंतर काढायचं आहे. मग हे काढायचं कसं पहा. आता डिस्टन्स युव्ही, युव्ही चं माप कसं काढायचं. डिस्टन्स युव्ही
मी डायरेक्ट काढतोय. यू आणि व्ही कडे बघा, यू आणि व्ही. यू कुठे आपण इथं आहे. आता इथं ह्याचं माप माहित नाहीये, दिलं नाहीये. मग काय करूया, आता मी लाल पेननी काय करतोय किंवा निळ्या पेननी इथं पॉइंट लिहून घेतो. पहा 0 नंतर 1 आहे, 1 2 आहे, 1 वजा 1 वजा 2. बर एक मिनिट, सॉरी एक मिनिट चुकलं माझं. इथं 0 नंतर वजा 1 वजा 2 वजा 3 वजा 4 वजा 5. इकडे पहा 0 नंतर 1 2 3 4 5. या स्वरूपात मी काय केले तर पॉइंट दिले नव्हते, डायरेक्ट दोनचा फरक होता, मध्यभागी संख्या लिहून घेतल्या. आता युव्ही चं माप काढायचं आहे. युव्ही यू वर बोट ठेवतो आणि व्ही वर बोट ठेवतो. व्ही कुठे पाहिजे आहे, ह्या वजा 5 आणि 5 ह्या दोघांमध्ये मोठं कोण आहे, 5 मोठं आहे. 5 चिन्ह मध्ये वजा, लहान कोण आहे वजा 5 कंसात लिहूया. अंतर काढायचं असताना मोठं सुरुवात द्यायचं, मध्ये वजा चिन्ह, नंतर लहान संख्या, वजा वजा अधिक होतं. 5 आणि 5 10. डिस्टन्स युव्ही चं माप आलं 10. तसं डिस्टन्स पीसी काढायचं आहे. डिस्टन्स पीसी. आता बघा पी आणि सी कुठे पहा, पी इथं आहे, सी इथं आहे. ह्या दोघांमध्ये मोठं कोण आहे, वजा 2 मोठं का 4 मोठं, 4 मोठं, वजा चिन्ह वजा 2, वजा वजा अधिक होईल. 4 आणि 2 6. डिस्टन्स पीसी आलं 6 चौकोन. 3 नंबरला डिस्टन्स व्हीबी. व्हीबी चा डिस्टन्स काढायचं आहे. व्ही आणि बी कुठे पहा, बी इथं आहे, व्ही इथं आहे. दोघांमध्ये मोठं कोण आहे, 5 मोठं आहे. 5 वजा 2, 5तून 2 गेले 3. डिस्टन्स व्हीबी, डिस्टन्स व्हीबी किती आलं 3. आता डिस्टन्स यूएल. डिस्टन्स यूएल काढायचंय पहा. यू आणि एल ह्या दोघांमध्ये मोठं कोण आहे, वजा 3 हे मोठं आहे. वजा 3 वजा वजा 5, वजा 3 वजा वजा अधिक. 5तून 3 गेले 2 उरले, चिन्ह मोठ्याचं यूएल. या स्वरूपात आपला 1.2 हा अभ्यास संपला. पहा 1.2 या अभ्यासामध्ये काय काय पाहिलं. 1.2 या अभ्यासामध्ये एक रेषाखंड दिली होती, मध्यबिंदू दिला. मग रेषाखंड दिला आहे, मध्यबिंदू दिला असताना उरले माप कसे काढायचं हे पाहिलं. तसंच निर्देशक दिले होते, निर्देशकावरून अंतर कसं काढायचं ते पाहिलं. तसंच 2 रेषाखंड एकरूप आहेत, डिस्टन्स वरून रेषाखंड एकरूप कसे ते पाहिलं. आणि एका रेषाखंड एक संख्या रेषा दिली होती, त्या संख्या रेषेवर काही पॉइंट दिले होते, त्यामध्ये इक्विडिस्टन्स कुठं आहे किंवा रेज युनियन, परत सबसेट, इंटरसेक्शन म्हणजे काय, ह्यांचा आज आपण 1.2 यामध्ये सर्वत्र अभ्यास केला आहे. ह्या 1.2 हा अभ्यास मी कमीत कमी 2 ते 3 वेळा हा अभ्यास सोडवा. हा अभ्यास परफेक्ट करा.